लाडकी बहिणीचा लाडकेतनो 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता वाटपाची तारीख काय असणार आहे? तारीख फिक्स झाली आहे का? नेमक्या कोणत्या दिवशी तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे याच्याबद्दल महत्वाची अपडेट समोर आली. महिला व बाल विकास विभाग यांच्या सूत्रांकडून एक महत्वाची बातमी समोर आली. 23वा हप्ता मे महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुराव्यासहित दाखवणार आहे. TV9 ची बातमी आली. त्याचबरोबर अजून 2 न्यूजपेपर मध्ये ही बातमी समोर आलेली आहे की कोणत्या तारखेला हप्ता वाटप होणार आहे. तर सर्व लाडकेदारांची उत्सुकता लागली. हा मे महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार आहे? आता जून महिना या ठिकाणी सुरू झालेला, एक आठवडा पण या ठिकाणी संपलेला आहे. तर मग हा हप्ता कधी भेटणार आणि GR कधी येणार याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे. तर लाडकेदारांना तुम्हाला वाटतंय का सगळ्यांना पटपट सगळ्यांना हप्ता यावा? कारण की 80 लाख लाडकेदारांना यावेळेस बाहेर काढलं होतं. त्या 80 लाख मधल्या लाडकेदारांना पण बाहेरल्या मध्ये घ्यायला पाहिजे. तर अशा लाडकेदारांना मध्ये घ्यायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतंय? कारण की सरकारने बऱ्याच गोष्टी चेक न करता डायरेक्ट या ठिकाणी बऱ्याच लाडकेदारांना बाहेर काढले. कारण की अशा बऱ्याच लाडकेदारांच्या कमेंट्स येत आहेत, मी गरीब आहे, माझ्या घरामध्ये 4 चाकी नाही, माझ्या घरामध्ये काही उत्पन्न नाहीये, तरी पण आम्हाला हातावरलं पोट असताना देखील आम्हाला या ठिकाणी लाडकी बहिणीतून बाहेर काढलेलं आहे. आम्ही एक लाडकी बहीणच या ठिकाणी कुटुंबात आहे, तरी पण लाडकी बहिणीतून बाहेर काढले. तर अशा भरपूर साऱ्या लाडकेदारांवर या ठिकाणी आपल्याला सपोर्ट करायचा आहे. तर सर्वांनी मला कमेंट बॉक्स सांगायचंय तुमचं याच्यावर काय मत आहे. ज्या 80 लाख लाडकेदाई होत्या त्यांना मध्ये घेतलं पाहिजे का? तर आता ही बातमी तुम्हाला सांगणार आहे. चला वेळ लागता व्हिडिओला सुरुवात करतो. 23वा हप्ता मे महिन्याचा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे? जून महिना सुरू झालाय आणि बघा जून महिना सगळ्यात महत्त्वाचा महिना असतो की शालेय शिक्षणासाठी लहान मुलांसाठी त्यांच्या काय लागत असतात, वही पुस्तक आपलं काय जे शालेय साहित्य असतं ते खरेदी करण्यासाठी लाडक्या बहिणीला पैसे लागत असतात. त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे की हा वितरणाची जी तारीख फिक्स झाली आहे ती लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी त्या तारखेला हप्ता देऊन टाका. तर सरकारने काय निर्णय घेतलेला आहे ते आपण बघणार आहोत. बऱ्याच लाडकेताईंना बाहेर काढलेला आहे. त्यांना त्यांची EKYC कधी होणार, त्यांची पडताळणी पुन्हा कधी होणार आहे हे पण या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्याचबरोबर थकीत हप्ते कधी मिळणार का? थकीत जे हप्ते आहेत म्हणजे ज्या लाडकेताईंना हप्ते भेटले नाहीत, 20वा 21वा 22वा असे 3 हप्ते ज्यांना भेटले नाहीत ते त्यांना हप्ते भेटणार आहेत का परत एकदा ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि हप्ता वाटपाची तारीख काय असणार आहे? TV9 ची महत्वाची बातमी समोर आली आहे. ती ब्रेकिंग न्यूज तुम्हाला दाखवणार आहे. चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली बातमी तुम्हाला हप्ता वाटपाच्या तारखेबद्दल सांगणार आहे. TV9 ची बातमी तुमच्या समोर आहे लाडकेदारांनो. TV9 ची ही बातमी तुमच्या समोर आहे, बघू शकतात. काय बातमी बघा, लाडक्या बहिणींनो मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? अखेर तारीख समोर आली, वाचा खुशखबर. लाडकेदारांनो तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे. आता जवळजवळ बघा ही बातमी एका न्यूजपेपर मध्ये एका टीव्ही चॅनल मध्ये आलेली नाहीये, जवळजवळ 3-4 न्यूजपेपरला आलेली आहे. TV9 ला आली आहे, नंतर अजून साम टीव्हीला आलेली आहे, थोडक्यात नावाचं एक महत्वाचं न्यूजपेपर आहे त्याला आलेली आहे, अजून एका काहीतरी न्यूजपेपरला आहे ते मी तुम्हाला दाखवतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. आणि बघा यावेळेची जी ही माहिती असणार आहे ती कुणी दिलेली आहे? TV9 ने दिली. बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तारीख वाटप कधी असणार आहे. तर बघा लाडकेदारांनो या ठिकाणी TV9 ची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा इन्स्टॉलमेंट म्हणजे हप्त्याबद्दलची ही बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. गेल्या काही दिवसांमध्ये या योजनेअंतर्गत EKYC करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या प्रक्रियेनंतर साधारण 80 लाख लाडक्या बहिणीचे नावे लाभार्थी महिलांच्या यादीतून हटवण्यात आलेली आहेत. त्यामुळे तब्बल 80 लाख महिलांना अशा प्रकारे योजनेचा लाभ मिळणे बंद झालेले आहे. नुकतेच सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे दिलेले आहेत, बँकेमध्ये पाठवलेले आहेत. आता लाडक्या बहिणीचे मे महिन्याचे पैसे नेमकं कधी मिळणार याच्याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. बघा मे महिन्याचे पैसे कधी मिळणार या ठिकाणी आपण आता बघणार आहोत. तारीख या ठिकाणी काय दिली TV9 ची आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा लाडकेदारांनो. तर TV9 ने काय बातमी बघा दिली आहे, मे महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणीला नुकतीच मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकूण 3,000 रुपये मिळाले आहेत. मे महिन्याच्या 15 तारखेनंतर हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाल्याला सुरुवात झाली होती. आता जून महिन्याचे 6 दिवस होऊन गेले तरी अद्याप मे महिन्याचे 1,500 रुपये पात्र महिलांना मिळाले नाहीत. दरम्यान आता याच मे महिन्याच्या लाभांबाबत एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे, नीट वाचा. या ठिकाणी बघा महिला व बाल विकास विभागातील बघा महत्वाची बातमी आहे, महिला व बाल विकास विभागातील सूत्रानुसार मे महिन्याचा लाभ मिळण्यास लवकरच सुरुवात होऊ शकते. जून महिन्याच्या 12 ते 15 तारखेदरम्यान कधीही महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होऊ शकतात.
बघा या ठिकाणी तारीख दिली आहे TV9 ची ही बातमी लाडके बंधू लक्षात घ्या. TV9 ची बातमी त्यांना महिला व बाल विकास विभाग यांच्या सूत्रांकडून ही बातमी भेटलेली आहे. 12 ते 15 जूनच्या दरम्यान या ठिकाणी हप्ता भेटेल अशा स्वरूपाची त्यांना ही प्रारंभिक स्वरूपाची बातमी. पण लाडके बंधू एक गोष्ट लक्षात ठेवा, मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला माझ्या मते तरी शेवटच्या आठवड्यात भेटणार आहे. हे मी माझं मत सांगतोय, कारण की यांनी आता 12 ते 15 तारीख सांगितली. आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट सांगतो तुम्हाला ती माहिती लाडके बंधू ती गोष्ट खरी ठरते. त्याच्यामुळे माझ्या मते तरी शेवटच्या आठवड्यातच तुम्हाला हप्ता भेटेल. 12 ते 15 जरी त्यांनी ह्यांनी तारीख दिली असेल तरी पण जर पैसे आले ह्या तारखेच्या मध्ये तो खूप चांगलं होईल. माझ्या तर मध्ये ते चांगलंच होईल. पण खरं जर बघितलं तर हा शेवटच्या आठवड्यातच हप्ता भेटेल, हे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला मी सांगत आहे लाडके बंधू. चला आता या ठिकाणी अजून एक बघूया. थोडक्यात नावाचं न्यूजपेपर आहे. थोडक्यात लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट. मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तारीख आली समोर. बघा तारीख समोर आलेली आहे. मे महिन्याच्या बद्दलची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी आलेली आहे. तर कधी बघा या ठिकाणी तुमच्या समोर दिसत आहे मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची ही बातमी. तर लाडके बंधू बघितलं असेल, साम टीव्ही असेल, TV9 असेल, यांनी तारीख दिली 12 ते 15 जूनच्या दरम्यान. आता या ठिकाणी थोडक्यात न्यूजपेपरने जर बघितलं तर लाडक्या बहीण योजनेचे मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याच्याबद्दल जर माहिती या ठिकाणी वाचली तर बघा, पात्र महिलांना काही दिवसापूर्वीच मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे एकत्रित 3000 रुपये देण्यात आले होते, ज्याची वाट मे महिन्यात 15 तारखेनंतर झाली होती. तर चालू जून महिन्याचा पहिल्या काही दिवस उलटून गेले तरी मे महिन्याचा 1500 रुपये खात्यामध्ये न आल्याने महिलांमध्ये उत्सुकता वातावरण निर्माण झालेलं आहे. तर बघा या ठिकाणी पण यांनी सांगितलेले जून महिन्याच्या 12 ते 15 तारखेच्या दरम्यान कधी पात्र भगिनीच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. म्हणजे यांनी पण सेम सांगितलेलं आहे की 12 ते 15 तारीख ही जी 15 तारीख आहे ती महत्वाची पकडून चला. पण माझ्या मते परत सांगतो लाडके बंधू, तुम्ही म्हणताल की सर गुरुदादा तू बोलला होता की 12 ते 15 तारखेला हप्ते येतील. हे मी बोलत नाहीये. TV9 असेल, साम टीव्ही असेल, थोडक्यात न्यूजपेपर असेल, या न्यूजपेपरने टीव्ही चॅनलने त्यांच्या पद्धतीने माहिती सांगितलेली आहे. पण माझ्या मते तरी या ठिकाणी शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होतील. त्याच्यामुळे ज्या ज्या लाडकेदारांना आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ज्या लाडकेदारांनी त्यांचे अकाउंट चेक केले नसतील अकाउंट चेक करून घ्या. जसं मागच्या वेळेस 80 लाख लाडक्या बहिणींना बाहेर काढलं तसं यावेळेस पण बऱ्याच लाडकेताई बाहेर निघणार आहेत. 4 चाकीचं कारण तुम्हाला अजून परत सांगतोय, 4 चाकीचं कारण यावेळेस जास्त तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या ज्या लाडकेताईकडे 4 चाकी वाहन आहे त्यांनी आपलं नाव जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी पण आपलं नाव जिल्हा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तर लाडकेताईंनो तुम्हाला 21वा 22वा हप्ता भेटला आहे का नाही कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगा. कारण की बऱ्याच लाडकेताईंना आता हप्ते भेटले नाहीये. तुम्हाला जर हप्ता चालू ठेवायचा असेल तर मी ज्या गोष्टी सांगतो त्या 100% करून घ्या. तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का नाही ते चेक करून घ्या. जर तुमचं रिजेक्ट झालं असेल तर लवकरात लवकर महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी विचारणा करू शकता नेमकं कशामुळे माझा हप्ता बंद झालेला आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या. त्याच्यामुळे सर्व लाडकेदारांनी सपोर्ट करायचा आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. इथे थांबतो. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.